नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चरमध्ये मी प्राध्यापक गायकवाड के आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयामध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 उद्योजकतेचा विकास यावरती चर्चा करत आहोत. ज्यामध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 व्यवस्थापनाचे कार्य जे आहेत, ज्यामध्ये नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण ही जी व्यवस्थापनाची विविध कार्य आहेत, या कार्यांवरती आपण चर्चा केलेली आहे. म्हणून व्यवस्थापनाची कार्य झाल्यानंतर आज आपण प्रकरण क्रमांक 3 जे आहे उद्योजकतेचा विकास हे आज आपण सुरू करत आहोत. उद्योजकतेचा विकास या प्रकरणामध्ये सुरुवातीला आपण प्रस्तावना पाहणार आहोत. त्यानंतर उद्योजकतेचा थोडक्यात इतिहास पाहणार आहोत. त्याचबरोबर उद्योजकता ही संकल्पना काय आहे यावरती आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर उद्योजकतेची व्याख्या आणि उद्योजकतेची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. तर सुरू करूयात. पहा की ज्यावेळी आपण वाणिज्य शाखेचा विचार करतो, वाणिज्य शाखा याचा अर्थ व्यापार असणारी शाखा आहे, व्यवसाय असणारी शाखा आहे, ज्याला आपण बिझनेस ऑर्गनायझेशन असं म्हणतो. म्हणून व्यावसायिक म्हणजे काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. व्यवसायालाच आणखी आपण शब्द वापरू शकतो उद्योजकता. आता ही उद्योजकता म्हणजे काय आहे, तर उद्योजकता हा एक पूर्ण वेळ व्यवसाय आहे. यासाठी जो उद्योजक असतो तो उद्योजक समर्पण आणि कष्टाच्या साह्याने आपला उद्योग सुरू करत असतो. उद्योजक हा एक सृजनशील असा व्यक्ती असतो. सृजनशील याचा अर्थ ज्याच्या मनामध्ये नवनवीन कल्पना निर्माण होतात त्याला आपण सृजनशील असं म्हणतोय. तो उद्योजक सृजनशील आहे, तो मालक आहे, तो उत्पादक आहे, तो बाजार निर्मिती करणारा आहे, ज्याच्यामध्ये निर्णय क्षमता आहे आणि जो जोखीम पत्करत असतो त्याला आपण उद्योजक असं म्हणतो. म्हणून उद्योजक जो आहे तो जमीन असेल, मजूर असेल किंवा भांडवल असेल, या सर्वांचा पुरवठा करतो. जमिनीचा पुरवठा करेल, मजुरांचा करेल, भांडवलाचा करेल. त्यामुळे उद्योजकतेला उत्पादनाचा चौथा घटक आहे असं म्हटलं जातं. म्हणून जो उद्योजक आहे, व्यावसायिक आहे, तो वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी निर्माण करतो आणि त्याला राष्ट्राच्या प्रगतीचा कणा देखील म्हटलं जातं. म्हणून कोणत्याही देशाच्या विकासासाठी हा जो उद्योजक आहे हा महत्त्वाची भूमिका निभावत असतो. म्हणून उद्योजक काय आहे किंवा उद्योजकता काय आहे हे आपण पाहिलेलं आहे. की जसं आपण पाहिलं की ज्यावेळी आपण देशाचा विचार करतो, देशाच्या आर्थिक स्थितीचा विचार करतो, मग अशावेळी देशाची आर्थिक स्थिती ही या उद्योजकतेवर अवलंबून असणार आहे किंवा असते. म्हणून व्यवसाय हा आर्थिक प्रगतीसाठी किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला या विधानावरून लक्षात येतं. मग आता हे जे उद्योजक आहेत किंवा उद्योजकता आहे
या संदर्भामध्ये आपल्याला थोडक्यात इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी आपण SP सारख्या विषयामध्ये मागील वर्षी शिकलेलो आहोत, की भारतासारख्या देशामध्ये अगदी हस्तकला जो उद्योग आहे, त्या हस्तकला उद्योगापासून आपण व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. तर थेट संयुक्त भांडवली संस्था म्हणजे ज्या कंपन्या असतात, त्या कंपन्यांपर्यंत आपण व्यवसाय काय असतात, उद्योग काय असतात किंवा व्यवसाय संघटनेची जी काही होणारी प्रगती आहे, ती आपण अभ्यासलेली आहे. आता या ठिकाणी आपण उद्योजकतेचा विकास आहे, त्याचा इतिहास थोडक्यात पाहणार आहोत. म्हणजे अगदी आपल्याला एकल व्यापारी संस्थेपर्यंत जायचं नाही आहे. फक्त उद्योजक हा जो शब्द आहे, या शब्दाच्या संदर्भामध्ये अगदी थोडक्यामध्ये आपल्याला हा इतिहास पाहायचा आहे. पहा, हे 16वं शतक जे आहे, या 16व्या शतकाच्या प्रारंभी उद्योजक हा जो शब्द आहे, हा शब्द लष्करी आरमारातील अग्रगण्य पुरुषांना सूचित करण्यासाठी फ्रेंच नागरिकांनी प्रथम वापरलेला आढळतो. पहा, जो उद्योजक हा जो शब्द आहे, याची सुरुवात जर आपण पाहिलं तर 16व्या शतकाच्या सुरुवातीला जे फ्रेंच नागरिक आहेत, यांनी लष्करातील आरमारातील अग्रगण्य जे पुरुष आहे, त्यांच्यासाठी हा शब्द सुरुवातीला वापरलेला आहे. त्यानंतर इसवी सन 1700च्या सुमारास हा जो उद्योजक शब्द आहे, हा उद्योजक शब्द जे कॉन्ट्रॅक्टदार आहे, ज्याला आपण कंत्राटदार किंवा स्थापत्य विशारद असं म्हणतो. मग हे जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत, स्थापत्य विशारद आहेत, यांच्यासाठी 17व्या किंवा 1700च्या सुमारास हा जो काही उद्योजक जो शब्द आहे, तो वापरलेला आहे. त्याचबरोबर 18व्या शतकाच्या प्रारंभीला देखील हा जो उद्योजक शब्द आहे, हा फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ जे आहेत, ज्यांचं नाव आहे रिचर्ड कौटिलॉन, यांनी व्यवसाय आणि आर्थिक कृतीसाठी हा शब्द लागू केलेला आहे. म्हणून 18व्या शतकात देखील हा उद्योजक शब्द आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर 1848मध्ये प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांनी देखील उद्योजकतेला खाजगी उद्योग स्थापक असं म्हटलेलं आहे. म्हणून साधारणतः जर भारताचा विचार केला तर स्वातंत्र्यपूर्व भारतात अनेक घटक उद्योजकतेला संथ वाढीसाठी जबाबदार ठरले. म्हणून स्वातंत्र्याच्या वेळी आपल्या अर्थव्यवस्थेचा औद्योगिक पाया खराब होता, उद्योगांना कच्चा माल मिळत नव्हता, भांडवलाची कमतरता होती, विपणन समस्या, अशा अनेक समस्यांचा सामना भारताला करावा लागत होता. तरी देखील भारत सरकार व्यवसाय सुलभतेने करता यावा यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना त्या कालावधीमध्ये देखील करत होते. म्हणून साधारणतः उद्योजक हा जो शब्द आहे, या शब्दाच्या संदर्भामध्ये एवढ्या गोष्टी आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात. मग आता जो उद्योजक आहे किंवा उद्योजकता आहे, बिझनेस आहे, ही जी संकल्पना आहे, ही नेमकी काय आहे? बघा, की जे विविध उद्योग आहे, देश आहे आणि वेळ आहे, या सर्व गोष्टीनुसार ही जी संकल्पना आहे, उद्योजकता ही जी संकल्पना आहे, ती बदलत गेलेली आहे. किंवा उद्योजक हा जो शब्द आहे, हा शब्द एंटरप्रेन्ड या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे. मग आता एंटरप्रेन्ड म्हणजे काय आहे? तर टू अंडरटेक म्हणजे हाती घेणे असं आहे.
म्हणजे उद्योजकता या संदर्भामध्ये आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्यायचं की उद्योजकता हा फ्रेंच वर्ड जो आहे एंटरप्रेड यापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ होतो टू अंडरटेक. म्हणून उद्योजक एक अशी व्यक्ती आहे की जी व्यवसाय सुरू करते आणि पैसे कमवण्यासाठी नुकसान सहन करण्यास तयार असते, अशी व्यक्ती म्हणजे उद्योजक आहे. व्यवसाय आणि जोखीम हे दोन जे शब्द आहेत ते एकमेकांशी संबंधित आहेत. म्हणून व्यवसाय म्हटलं की त्यामध्ये जोखीम असणार आहे आणि ही जी जोखीम आहे तो उद्योजक जो आहे तो उद्योजक पत्कारत असतो. म्हणून व्यवसाय आणि जोखीम ह्या दोन्ही गोष्टी व्यवसायामध्ये अंतर्भूत असतात. तसंच एखादा छोटा व्यावसायिक आहे की ज्याने आपल्या शेजारी किराणा दुकान जरी सुरू केले, त्याला देखील आपण उद्योजक असं म्हणणार आहोत. किंवा रस्त्याच्या बाजूला एखादं धुलाई केंद्र असेल, ज्याला आपण लॉन्ड्री असं म्हणतोय, तो लॉन्ड्रीवाला देखील एक उद्योजक असणार आहे. कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणारी रिलायन्स कंपनी आपल्याला माहिती आहे. मग रिलायन्स कंपनीचे जे संस्थापक आहेत किंवा तंत्रज्ञ आहेत, हे देखील एक प्रकारचे उद्योजक आहेत. किंवा अगदी छोटं उदाहरण जर द्यायचं असेल, तर एखादा स्वतंत्रपणे काम करणारा व्यक्ती आहे. मग आपण जर उदाहरण घ्यायचं असेल तर एखादा नळ कारागीर असेल, ज्याला आपण प्लंबर असं म्हणतो. हा जो प्लंबर आहे तो काय करेल तर स्वतःसाठी काम करेल. म्हणजे तो स्वतःचा छोटासा व्यवसाय त्याने तो सुरू केलेला आहे. तो देखील आपण उद्योजक या संकल्पनेमध्ये समाविष्ट करणार आहोत. म्हणून उद्योजकता म्हणजे एखादी व्यक्ती जोखीम घेऊन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धात्मक जगात वातावरण सक्षम करून नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याची इच्छा म्हणजे उद्योजकता आहे. म्हणून कामात अडथळा आणणारे तंत्रज्ञ किंवा उत्पादन असताना देखील सृजनशीलता, नेतृत्व किंवा शोधाचे आद्य प्रवर्तक हे उद्योजक असतात. ते आपल्या कामाप्रती उत्कट किंवा कळकळ असणारे व्यक्ती असतात. म्हणून उद्योजकता या संकल्पनेमध्ये आपण प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे की उद्योजक म्हणजे काय आहे, तर तो सृजनशील असला पाहिजे. त्याच्या मनामध्ये नवीन नवीन कल्पना असणारा व्यक्ती असला पाहिजे की जो जोखीम पत्करायला तयार आहे आणि जोखीम पत्करून तो व्यवसायाच्या नवीन नवीन संधी शोधत असतो. त्याला आपण उद्योजक असं म्हणतोय. आणि त्याने सुरू केलेली जी सर्व्हिस आहे किंवा बिझनेस आहे, त्याला आपण उद्योजकता असं म्हणत असतो. साधारणतः उद्योजकता या संकल्पनेमध्ये आपल्याला प्रामुख्याने याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की अगदी छोट्यातला छोटा जो व्यावसायिक आहे तो देखील उद्योजक या संकल्पनेमध्ये येणार आहे की ज्याच्यामध्ये सृजनशील असे गुण आहेत आणि तो व्यवसाय करून धोके पत्करायला तयार आहे. त्याला आपण उद्योजक असं म्हणतो आणि त्याच्या व्यवसायाला उद्योजकता असं आपण म्हणणार आहोत. त्यानंतर उद्योजकतेच्या संदर्भामध्ये आपल्याला काही व्याख्या दिलेल्या आहेत की जे विचारवंत आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून उद्योजकता म्हणजे काय आहे ते आपण पाहणार आहोत. एकूण 3 व्याख्या आपल्याला पाहायच्या आहेत, ज्यामध्ये पहिली व्याख्या आहे हावर्ड स्टीव्हन्सन. मग आता हावर्ड स्टीव्हन्सन यांच्या मतानुसार उद्योजकता म्हणजे नियंत्रित संसाधनाच्या पलीकडे संधी मिळवणे आहे. पहा, उद्योजकता म्हणजे काय आहे? नियंत्रित संसाधनाच्या पलीकडे संधी मिळवणे. आता उद्योजकतेच्या बाबतीमध्ये आपण संकल्पनेमध्ये पाहिलेलं आहे
की जो व्यक्ती आहे, की जो सृजनशील आहे आणि धोके पत्करायला तयार आहे, असा व्यक्ती उद्योजक आहे. मग जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल, बिझनेस सुरू करायचा असेल, तर तुम्हाला या गोष्टी महत्त्वाच्या असणार आहे, की तुम्ही जी काही व्यवसायासाठी आवश्यक असणारी संसाधनं आहे, ती संसाधनं पर्याप्त असणार आहेत. म्हणून ज्यावेळी आपण धोके पत्करावे लागतात असं वाक्य म्हणत असतो, याचा अर्थ की नियंत्रित संसाधनाच्या पलीकडे जाऊन आपण व्यवसाय करत असतो, असं या ठिकाणी अभिप्रेत आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे वेबस्टार शब्दकोशानुसार. मग वेबस्टार शब्दकोशानुसार उद्योजकतेची व्याख्या आपल्याला सांगता येईल, की उद्योजक एक अशी व्यक्ती आहे जी पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करते आणि जोखीम पत्करण्यास तयार असते. तसं आपण संकल्पनेमध्ये पाहिलं तेच या व्याख्येमध्ये दिलेलं आहे, की उद्योजक म्हणजे काय आहे, तर पैसे मिळवण्यासाठी तो व्यवसाय सुरू करतो आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी तो जोखीम देखील पत्करत असतो. मग आता जोखीम याचा अर्थ काय आहे, की व्यवसायाला प्रत्येक वेळी नफा होईल असं नाही आहे. बऱ्याच वेळा व्यवसायाला तोटा देखील सहन करावा लागतो. त्याला आपण साधारणतः जोखीम असं म्हणतोय. म्हणून वेबस्टारनुसार शब्दकोशानुसार दिलेली व्याख्या जी आहे ती उद्योजक एक अशी व्यक्ती आहे जी पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करते आणि जोखीम पत्करण्यास तयार असते. तिसरी आणि शेवटची व्याख्या आहे ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशानुसार दिलेली. पहा, उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जी व्यवसाय किंवा व्यवसाय संस्था संघटित करते आणि चालवते, तसेच तो व्यवसाय करण्यासाठी आर्थिक जोखीम पत्करते. पहा, पहिल्या वाक्यामध्ये जे आहे तेच यामध्ये आहे, की उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती आहे की जी व्यवसाय किंवा व्यवसाय संस्था सुरू करते आणि चालवते, त्यासाठी ती आर्थिक जोखीम देखील पत्करते. म्हणून साधारणतः या 3 व्याख्या दिलेल्या आहेत की जे आपण पाठ करणार आहोत. त्यानंतर आपल्याला उद्योजकतेची जी काही वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये पाहायची आहेत. जसं आपण अर्थ पाहिला आहे, प्रस्तावना पाहिली, त्यानंतर संकल्पना पाहिली, थोडाफार इतिहास आपण त्यामध्ये पाहिलेला आहे आणि व्याख्या पाहिलेली आहे. या सर्वांच्या संबंधित असणाऱ्या जी काही वैशिष्ट्ये आहे किंवा यावरून जी वैशिष्ट्ये तयार होतात, ती आपल्याला पाहायची आहेत. एकूण 8 वैशिष्ट्ये आहेत, ती आपण क्रमाने पाहणार आहोत. त्यामध्ये उद्योजकांची वैशिष्ट्ये, त्यामध्ये पहिलं आहे बौद्धिक क्षमता. पहा, आता उद्योजक जो आहे तो उद्योजक केंद्रबिंदू मानून आपल्याला वैशिष्ट्ये पाहायची आहेत. मग त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपण म्हणतो की बौद्धिक क्षमता असणं गरजेचं आहे. म्हणून ज्यावेळी उद्योजक हा एक सृजनशील व्यक्ती आहे असं म्हणतो, याचा अर्थ ज्यावेळी मनामध्ये नवीन विचार तुमच्या येणं गरजेचं असतं, अशा वेळी तुम्ही बौद्धिक क्षमता वापरून ही सृजनशील जे काही व्यक्ती आहेत, ती आपली सृजनशील क्षमता वापरत असतात. म्हणून त्यांच्याकडे एक चांगली बुद्धिमत्ता असली पाहिजे. त्यांच्याकडं व्यवसायाची जी काही परिस्थिती आहे, ती परिस्थितीचं विश्लेषण करण्याची क्षमता असली पाहिजे आणि व्यवसायासाठी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असली पाहिजे. या ज्या सर्व क्षमता आहेत, ज्याला आपण सृजनशील असं म्हणतो, बुद्धिमत्ता असं म्हणतो, निर्णय क्षमता असं म्हणतो किंवा विश्लेषण करण्याची क्षमता असं म्हणतो. या सर्व गोष्टी ज्या आहेत ते बौद्धिक क्षमतेशी संबंधित गोष्टी आहेत. म्हणून उद्योजकाच्या वैशिष्ट्यामध्ये पहिले वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की त्याच्याकडे बौद्धिक क्षमता असली पाहिजे किंवा बौद्धिक ज्ञान असलं पाहिजे, जेणेकरून त्या ज्ञानाचा उपयोग ते व्यवसायासाठी करू शकतील. त्यानंतर उद्योजकाचं दुसरं वैशिष्ट्य आहे भविष्यातील दूरदृष्टी. बाजारपेठेचा अभ्यास हा उद्योजकाला करावा लागतो. म्हणून बाजाराची बदलणारी परिस्थिती, व्यवसायाच्या बाह्य वातावरणाबद्दलचं ज्ञान, त्यामुळं बाजाराची परिस्थिती
आणि बाजारातील बदलामुळे होणारं जे काही बदल आहेत त्या बदलाची कार्यवाही करता यावी यासाठी उद्योजकाकडं भविष्यातील दूरदृष्टी असायला पाहिजे. म्हणून बाजारपेठेमध्ये आपण पाहतो की बराच वेळा आर्थिक मंदी असते, तेजी असते किंवा अनेक प्रकारचं कॉम्पिटिशन हे व्यवसाय संस्थेमध्ये चालू असतं. सरकारचे बदलणारे धोरण असतील, या सर्व गोष्टी बाजारपेठेवरती परिणाम करत असतात. म्हणून भविष्य कालावधीमध्ये काय प्रश्न उपस्थित होणार आहेत यासाठी बाजारपेठेची जी बदलणारी परिस्थिती आहे याचं विश्लेषण या उद्योजकाला करावं लागणार आहे. म्हणून जर बाजारपेठेतील बदलांचा सामना करायचा असेल तर या उद्योजकाकडे भविष्यकालीन दूरदृष्टी असणं गरजेचं आहे. भविष्यकालीन योजना तयार असणं गरजेचं आहे. हे एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी उद्योजकाचं सांगता येईल. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे कठोर परिश्रम, ज्याला आपण हार्डवर्क असं म्हणतो. म्हणून उद्योजकाला कठोर परिश्रम करणं गरजेचं आहे. ज्यावेळी तो आपला व्यवसाय सुरू करेल तेव्हा त्याने त्या व्यवसायाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. त्यासाठी जास्त वेळ त्याने काम केलं पाहिजे. अनेक वेळा व्यवसायाचे जे क्षेत्र आहे ते स्वतंत्रपणे त्याला हाताळता यावं यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले पाहिजेत, ज्यामुळे त्याचा व्यवसाय हा यशस्वी होईल किंवा तो पुढे चांगली वाटचाल करेल. यासाठी उद्योजकाकडे कठोर परिश्रम म्हणजे हार्डवर्क हा गुण असला पाहिजे. हे एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे तांत्रिक ज्ञान, ज्याला आपण टेक्निकल नॉलेज असं म्हणतोय. म्हणून उद्योजकाला त्याच्या व्यवसायाबद्दलचं तांत्रिक ज्ञान म्हणजे टेक्निकल नॉलेज असलं पाहिजे. उद्योजकांमध्ये उत्पादन असेल, उत्पादन प्रक्रिया असेल आणि तंत्रज्ञान असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत या अद्ययावत असल्या पाहिजे. म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की व्यवसाय हा तंत्रज्ञानानुसार चालत असतो. म्हणून उद्योजकाला या नवीन नवीन तंत्रज्ञानाची माहिती असली पाहिजे, ते अपडेट असले पाहिजेत. म्हणून प्रशिक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा तंत्रज्ञानाचा जे विकास आहे त्या विकास कार्यक्रम असेल, या माध्यमातून उद्योजकाचं हे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की त्याला या तंत्रज्ञानाचं जे काही ज्ञान आहे ते असलं पाहिजे. म्हणून वैशिष्ट्यामध्ये आपल्याला सांगता येईल की टेक्निकल नॉलेज जे आहे किंवा तांत्रिक ज्ञान जे आहे ते तांत्रिक ज्ञान या उद्योजकाला असणं गरजेचं आहे की त्या ज्ञानाचा फायदा तो आपल्या व्यवसाय संस्थेसाठी करू शकेल किंवा उद्योगासाठी करू शकेल. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की संज्ञापन कौशल्य, ज्याला आपण कम्युनिकेशन स्किल असं म्हणतो. उद्योजकाला विविध व्यक्तींसोबत सुसंवाद साधावा लागतो. मग त्यामध्ये ग्राहक असतील, पुरवठादार असतील, धनको असेल, ज्याला आपण क्रेडिटर्स असं म्हणतोय, मग ते धनको असतील, कर्मचारी असतील, अशा विविध प्रकारच्या ज्या व्यक्ती आहे अशा विविध प्रकारच्या व्यक्तींसोबत उद्योजकाला संवाद साधावा लागतो. आपलं मत मांडावं लागतं, आपली कल्पना मांडावी लागते. म्हणून आपलं मत मांडायचं असेल, आपल्या कल्पना मांडायच्या असतील, भविष्यकालीन ज्या काही आपल्या रणनीती आहेत, जे काही आपले प्लान्स आहेत ते व्यक्त करायचे असतील, त्यासाठी उद्योजकामध्ये संज्ञापन कौशल्य असणं गरजेचं आहे, कम्युनिकेशन स्किल असणं गरजेचं आहे. म्हणून ज्याला या सर्व गोष्टी उद्योजक सांगणार आहे, ज्याला आपण संदेश स्वीकारणं असं म्हणतो. म्हणून संदेश स्वीकारणाऱ्या व्यक्तीला जर या गोष्टी समजून सांगायच्या असतील तर संदेश पाठवणारा जो व्यक्ती आहे, जो सेंडर आहे, तो मेसेज सेंड करणार आहे, त्याच्याकडे मात्र कम्युनिकेशन स्किल असणं गरजेचं आहे. म्हणून उद्योजकाच्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला एक सांगता येईल की उद्योजकामध्ये कम्युनिकेशन स्किल म्हणजे सुसंवाद साधण्याची जी कला आहे ती असणं गरजेचं आहे. त्यानंतर सहावं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की उच्च आशावादी हा उद्योजक असला पाहिजे. म्हणून थोडक्यात सांगायचं असेल तर उद्योजक हा नेहमी
सकारात्मक विचार असणारा व्यक्ती पाहिजे. त्याच्या मनामध्ये कायम पॉझिटिव्ह थिंकिंग असली पाहिजे, सकारात्मक विचार पाहिजे. कारण अपयशाच्या काळात बाजाराची परिस्थिती ही नेहमी बदलत असते. म्हणून व्यावसायिक जो आहे, उद्योजक जो आहे, त्याच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे, सकारात्मक वृत्ती असली पाहिजे, जेणेकरून तो आपला व्यवसाय हा पुढे यशस्वीरित्या चालू शकेल. म्हणून व्यावसायिक जो आहे, अशा व्यावसायिकामध्ये हायली ऑप्टिमिस्टिक म्हणजे उच्च आशावादी हा व्यक्ती असला पाहिजे. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य आहे जोखीम घेणे, ज्याला आपण टेक रिस्क असं म्हणतोय. व्यावसायिक हा जोखीम स्वीकारणारा असला पाहिजे. त्याने आव्हानांना सामोरं गेलं पाहिजे, की जेणेकरून जे नवीन नवीन ट्रेंड आहेत त्याचा त्याने शोध घेतला पाहिजे. म्हणून ज्यावेळी व्यवसायामध्ये आपण बदल करत असतो, व्यवसाय चालू असताना जो पारंपरिक व्यवसाय सोडून आपण नवीन विचार प्रवाह त्यामध्ये टाकतो, अशावेळी त्यामध्ये धोके असतात. म्हणून अशी जोखीम घेणारा हा उद्योजक असला पाहिजे. हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे आत्मविश्वास, ज्याला आपण सेल्फ कॉन्फिडन्स असं म्हणतो. म्हणून उद्योजकामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. तसंच ध्येय गाठण्यासाठी त्याच्यामध्ये सकारात्मक इच्छा असली पाहिजे. आणि अशा आत्मप्रेरणेमुळे त्यांना विविध अडथळ्यांना समोर जाण्यासाठी दृढ आत्मविश्वास असला पाहिजे. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, की उद्योजकामध्ये आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. साधारणतः ही उद्योजकाची 8 वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 सुरू केलेला आहे, ज्यामध्ये आपण सुरुवातीला उद्योजकतेची जी काही प्रस्तावना आहे ती पाहिलेली आहे. त्याचबरोबर थोडक्यात आपण इतिहास पाहिलेला आहे. त्याचबरोबर उद्योजकता ही जी काही संकल्पना आहे त्यावरती देखील आपण चर्चा केलेली आहे. एकूण 3 व्याख्या ज्या आहेत, त्या 3 व्याख्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत, त्यावरती चर्चा केलेली आहे. आणि शेवटी जी काही उद्योजकाची वैशिष्ट्ये आहे, की ज्यामध्ये 8 वैशिष्ट्ये आपण पूर्ण केलेली आहे. म्हणून व्हिडिओ पुन्हा पहा. व्हिडिओबाबत काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. धन्यवाद.